राज्य कर्मचारी संघटनेचा राज्य कर्मचारी संघटनेचा राज्य कर्मचारी संघटनेचा बापाची एकच मिशन एकच मिशन पेन्शन आमच्या हक्काची पेन्शन आमच्या हक्काची आवाज दो आवाज दो खाजीकरण पे बोल बोल जोर से बोल इस शासन पे दुशासन पे राजनीति पे कूटनीति पे खाजीकरण पे जोर से बोल बोल इस शासन पे दुशासन पे राजनीति पे कूटनीति पे खाजीकरण पे हल्ला हल्ला बोल जोर से बोल ऐसा शासकों होश में आके अरे होश में आके अरे बात तो तुमको अरे बात तो तुमको अरे न्याय तो तुमको न्याय तो तुमको नहीं देंगे तो नहीं देंगे तो लड़के लेंगे हमारे हक बापाची पेन्शन आमच्या हक्काची असं कसं देत नाही हमारी एकच मिशन एकच मिशन एकच मिशन चालू आहे तुमचं विषय काय? राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी 8 दिवसाचा संप केला होता। त्यावेळी संपूर्ण राज्याचा कारभार बंद झाला होता। अशा परिस्थितीमध्ये राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसोबत चर्चा करून सुधारित पेन्शन योजना लागू करण्याचं आश्वासित केलं, परंतु अद्यापर्यंत त्याबाबतचा सर्क्युलर अध्यादेश जारी केला नाही, म्हणून हे आंदोलन आहे। त्यासोबतच राज्यातील कर्मचाऱ्यांना 8वा वेतन आयोग लागू करण्याचं शिफारस करण्याची सांगितलं होतं, परंतु ती सुद्धा अद्याप केली नाही। त्यासोबतच खाजगीकरणाच्या माध्यमातून अनेक कर्मचाऱ्यांची भरती केली जाते, ज्यासाठी संघटनेने आंदोलन केलं, खाजगीकरण करू नये असं आश्वासन केलेलं असताना त्यासुद्धा थांबलेलं नाही, म्हणून हे आंदोलन आहे। त्यासोबतच कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या आहेत। PFRDA कायदा रद्द करण्यासाठी शिफारस करणे, कर्मचाऱ्यांना 5 वर्षानंतर नवीन वेतन सुधारणा करणे, या अनेक मागण्यांसाठी कर्मचारी आज रस्त्यावर आहेत। राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्यातील 17 लाख कर्मचारी आज निदर्शने करतात। नाही, जर शासनाने तुमची मान्य नाही केली तर पुढचं काय तुमचं धोरण? राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी हा इशारा आंदोलन केलेला आहे। तीव्र निदर्शने, धरणे आंदोलन आहे 2 तासाचं संपूर्ण राज्यभर। यानंतरही सरकारने आमच्या मागण्यांची नोंद घेतली नाही तर राज्य सरकारी कर्मचारी समन्वय समितीच्या माध्यमातून 17 लाख कर्मचाऱ्यांचं पुढील आंदोलन, तीव्र आंदोलन घेतलं जाऊ शकतं। आपलं नाव? डॉक्टर देविदास जरारे, राज्य उपाध्यक्ष, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र।